स्वागतम श्रोत्यांनो. आज मी तुम्हाला एका लेखाबद्दल सांगणार आहे. राकेश कुशवाहा यांचा मॅथिवेशन हब हा एक शैक्षणिक आणि चिंतनशील व्यासपीठ आहे, जे गणित, वर्तन, अर्थशास्त्र आणि जीवन तत्त्वज्ञान यांचा समन्वय साधून शिक्षण व निर्णय प्रक्रिया, मानवी वर्तन, मूल्ये यांचा सखोल विचार करते. वर्गातील अनुभव आणि वास्तव जीवनातील कथांवर आधारित हा त्यांचा ब्लॉग आहे. दैनंदिन आयुष्यातील निवडी आणि शैक्षणिक संकल्पना यांना जोडतो, ज्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि सजग वाचकांमध्ये चिंतनशील विचारांची जडणघडण होते. पिढ्यांमधील अंतर नेहमीच अस्तित्वात होते, परंतु आज ते अधिक रुंद, तीव्र आणि गुंतागुंतीचे वाटते. पूर्वी आजी आजोबा या अंतराला गोष्टी, मूल्ये आणि प्रेमळ मार्गदर्शनाने भरून काढत असत. आज त्या भावनिक जागेवर स्क्रीन आणि त्वरित मनोरंजनाने कब्जा केला आहे. या बदललेल्या जगात वर्गखोल्याही त्यापासून दूर नाहीत. ज्येष्ठ शिक्षकांचे मार्गदर्शन, शिस्त किंवा खरी काळजी आजच्या विद्यार्थ्यांना कधीकधी जुनाट वाटते. त्याचवेळी नवीन ऊर्जा, आधुनिक संवादशैली असलेले तरुण शिक्षक पटकन लोकप्रिय होतात, त्यांच्या अनुभवाची खरी कसोटी लागण्यापूर्वीच. ही कोणावर दोषारोप नाही, हे एक चिंतन आहे, एक शांत सत्य ज्याबद्दल आपण क्वचित बोलतो आणि आज मी मनमोकळे करीत आहे. वास्तवातील घटना. अपमानापेक्षा मौन निवडणारा मित्र. माझा एक अतिशय जवळचा मित्र, एका नामांकित संस्थेतील ज्येष्ठ आणि आदरणीय शिक्षक, अनेक दशकांपासून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत होता. परंतु निवृत्तीच्या उंबरठ्यावर त्याला वारंवार अपमान सहन करावा लागला, फक्त विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून शिस्त आणि योग्य मार्गदर्शन देत राहिल्यामुळे. त्याच्या पद्धतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले, त्याच्या प्रामाणिकतेवर शंका घेतली गेली आणि हळूहळू त्याची उपस्थिती जुनाट म्हणून पाहिली जाऊ लागली. भावनिक ओझे सहन न झाल्याने त्याने राजीनामा दिला आणि आपल्या गावात जाऊन स्वतःला सावरण्याचा निर्णय घेतला. तो सर्वांपासून दूर झाला, रागाने नाही तर वेदनेने. जेव्हा त्याचे मन पुन्हा हलके होईल तेव्हा कदाचित तो पुन्हा अध्यापनात येईल. तोवर त्याने मौनाला शक्ती मानले आहे. दुसरा अनुभव. डेमो सेलिब्रिटी बनलेला विद्यार्थी. अनेक वर्षापूर्वी माझा एक हुशार विद्यार्थी, संवाद कौशल्य आणि गणितात उत्कृष्ट, एका कोचिंग क्लासमध्ये सेलिब्रिटीसारखा सादर करण्यात आला. त्याला नीटनेटके कपडे घालून उत्साहाने ओळख करून देत मोठ्या गर्दीसमोर डेमो लेक्चर द्यायला सांगितले. उद्देश स्पष्ट होता: तरुण आकर्षणाचा वापर करून प्रवेश संख्या वाढवणे. सत्रानंतर त्याला थोडीशी मानधन राशी देऊन बाईकवरून परत पाठवण्यात आले. एक प्रतिभावान तरुण मन शिक्षणापेक्षा प्रभाव निर्माण करण्यासाठी वापरले गेले. तिसरा अनुभव. आदरातिथ्याचा आभास. अनेक खासगी कंपन्यांमध्ये तरुण आणि आकर्षक व्यक्तींना रिसेप्शनवर ठेवले जाते, त्यांच्या कौशल्यामुळे नव्हे तर ग्राहकांना त्यांच्याशी बोलणे अधिक सुखकर वाटते म्हणून. अनुभवी कर्मचारी शांतपणे पार्श्वभूमीत राहतात. हीच पद्धत आता शिक्षण क्षेत्रातही शिरली आहे. पालक अनेकदा पॅकेज, सुविधा आणि बाह्य आकर्षण याकडे अधिक पाहतात, अनुभव, संकल्पनांची स्पष्टता आणि वर्गातील शहाणेपणापेक्षा. खरोखर चिंतन करण्यासारखा विषय आहे. अनुभव अदृश्य होत आहे का? तरुणाई एका मार्केटिंग साधन बनत आहे का? खऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षण नव्हे तर स्पष्टता हवी असते, खरे की नाही? तरुण आणि ज्येष्ठ शिक्षक दोघांकडेही स्वतंत्र ताकद आहे, परंतु त्यामधील संतुलन ढळत आहे. शिक्षण नातेसंबंधांवर आधारित मॉडेलमधून ग्राहक केंद्री मॉडेलकडे झुकत आहे.
मग यापासून काय शिकवण घ्यायची? तर शिक्षकांच्या चेहऱ्यांपेक्षा संकल्पना महत्त्वाच्या आहेत. ज्येष्ठ शिक्षकांचा सन्मान हवा, उपेक्षा नव्हे. तरुण शिक्षकांना मार्गदर्शन हवे, तत्काळ प्रसिद्धी नव्हे. शिक्षण हे पिढ्यांना जोडणारा पूल असावा, अपेक्षांचे रणांगण नव्हे. विद्यार्थी तेव्हाच फुलतात जेव्हा ऊर्जा आणि अनुभव एकत्र काम करतात. माझे हे विचार निराशेतून नाहीत, तर दशकानुदशके वर्गखोल्या बदलताना पाहिलेल्या अनुभवातून आले आहे. माझा हेतू कुणालाही दोष देणे किंवा सर्वसाधारण विधान करणे नाही. मी लिहितो कारण अध्यापन हे मनोरंजन नाही, ते संयम, विश्वास आणि नात्यांवर उभे असलेले एक बंधन आहे. ते हरवले तर शिक्षणाचा आत्माच हरवेल. माझी एक सूचना आहे. येथील घटना सत्य आहेत, परंतु संबंधित व्यक्तींची ओळख बदलून आणि पूर्ण आदराने मांडलेल्या आहेत. कोणत्याही संस्था, पिढी किंवा व्यावसायिकांना दुखावण्याचा माझा हेतू अजिबात नाही. आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या शिक्षण वातावरणात शिक्षकांना भेडसावणाऱ्या मूक भावनिक संघर्षाकडे लक्ष वेधणे हा माझा एकमेव उद्दिष्ट आहे. आपण खरोखर शिक्षणात प्रगती करत आहोत का, की आपण मानवी मूल्यांपासून दूर जात आहोत, ज्यांनी शिक्षणाला एक सुंदर अनुभव बनवले होते? शिक्षण, जीवन आणि शिक्षणातील शांत समस्यांवर चिंतन करणारा मी, एक गणित प्रेरणा अर्थाला भेटणारा राकेश कुशवाहा, एक शिक्षक, एक विद्यार्थी आणि मनापासून कथा सांगणारा. श्रोत्यांनो, एका चांगल्या शिक्षकाची ही व्यथा आहे. तुम्हाला काय वाटते? कमेंटमधून नक्की सांगा.